आधी सकाळी मला यांनी बोलवलं होतं, पण जरा तब्येतीमुळे मला जाता आलं नाही. त्याबद्दल देवाने क्षमा करावी आणि मी क्षमा मागतो त्यांची, जाता आलं नाही म्हणून. बाकी काय, पण सुंदर कल्पना आहे. हाच धागा लक्षात ठेवा, हाच धागा लक्षात ठेवा. अरे ते सदैव गेले, आम्ही त्यांना पोचवायला गेलो, त्याने हात दिला असता तर आम्हीही गेलो असतो. असं काय, आम्ही गेलो असतो, पण आम्हाला त्याने हात देण्या इतकं आमची तयारी पाहिजे ना. ती याची देई याची डोळा, बाकी काय. पण सुंदर म्हणजे सगळे त्यात रंगून गेले. विठोबाई रखमाईच्या गजरामध्ये गोरोबा कुंभारांसुद्धा हात आले, तुटले होते ते, लक्षात ये माहिती ना. इतका गजर, इतका गजर. त्याला तो सामर्थ्यवान आहे, त्याच्यावर सरळ टाकून द्या, काही अडचण नाही त्यामध्ये. म्हणजे समर्पण करा, बाकी काय. आणि ह्या सगळ्याचं प्रतीक ते आहे, लक्षात घ्या. आपली उपासना पुढे जावी, वृद्धिंगत व्हावी, सद्गुरूंची कृपा झालीच आहे, ती अजून वाढावी, म्हणजे तद्धाम परमम मम, बाकी काही नाही. इतक्या लहान वयामध्ये जगद्गुरू तुकाराम महाराजांनी एवढे कष्ट सहज करून सदैव वैकुंठाला गेले. केवढी उपरती आहे, कल्पना करत आहे. अनुभूती, उपरती, संमती आणि गती. अनुभूती घेतली, उपरती झाली अखंड नामस्मरणाची, भगवंताची संमती मिळाली आणि सदैव वैकुंठाला गेले. यापेक्षा अजून काय भाग्य पाहिजे. बरं, हा महत्त्वाचा विषय आहे. पुंडलिक वरदा मोठ्याने म्हणा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की, सद्गुरुनाथ माधवनाथ महाराज की जय, मंगलमूर्ती. तर तोच विषय अख्ख्या डोक्यात वेगळं होतं, पण तो विषय वेगळा. ज्ञानेशासह नामदेव करीती सर्वत्र तीर्थाटणे, प्रेमे बोधुनी भाविकासी खलजे त्यांची मनोची आटणे. केला दक्षिण भाग पावन तदा सन्नीतीच्या वर्तने, गेला प्रेषित हस्तिनापुरी सदा तो नाम संकीर्तने. सद्गुरुनाथ महाराज. भगवंताची आज्ञा झाली संतांना की तुम्ही लोकांना एकत्र करून हा मार्ग सांगा, तुमचा अधिकार येतो. ज्ञानेश्वर माऊलींना सांगितलं, सगळे संत एकत्र, देवाची आज्ञा जायचंच, का वगैरे विचारायचं नाही. लक्षात त्याप्रमाणे सगळे एकत्र आले आणि विचार केले आपल्याला जायचं तिकडे. आणि आपल्यावर नामदेव महाराज येणार आहेत कीर्तन करायला. त्यांनी ते ऐकलं, ते म्हणले मी तुमच्यावर येणार नाही. काय येणार नाही? पांडुरंगाशिवाय देव नाही.
पंढरीशिवाय क्षेत्र नाही असं मी मानतो, आणि चंद्रभागेशिवाय तीर्थ नाही. त्यामुळे हे सोडून मी कुठेही येणार नाही. ठीक आहे म्हणलं, मी देवाला सांगू, तुमच्या आधी मीच देवा जाऊन सांगतो म्हणले. आणि आले. देवा पहा तुम्ही, स्वर देत जा, स्वर. समचरण सरोजम सांद्र नीलांबुधाव जगननिहित पाणी मंडलम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासम विठ्ठलम चिंतयामी. पांडुरंग, मी आलोय आपल्याकडे, परवानगी मागायला आलोय. कसली परवानगी? हे सगळे संत दुपारी एकत्र बसले होते आणि ते म्हणतात नामदेवाला आम्ही घेऊन जाणार आमच्याबरोबर, मला त्यांच्याबरोबर जायचं नाहीये, तुम्ही सांगा हा येणार नाही म्हणून. देवा एक नाही दोन नाही, काही बोलावं तयार नाही. दुसऱ्या दिवशी सगळे सकाळी संत आले, ज्ञाने देवा मंडळी सगळी. देवाला नमस्कार केला, आम्ही देवा येतोय, आशीर्वाद द्या. बाहेर पडताना देवाला सांगून जावं, लक्षात घ्या. रोजचा विषय. घरातनं बाहेर पडताना केवढी संस्कृती उच्च आहे आपली, कल्पना. अनंत कोटी ब्रह्मांड नायकाला सांगून चाललो, देवा कामात यश देणार तू आहेस, पण तुझं स्मरण करून चाललोय. स्वयं देवाला सांगितलं, पाया पडले. आणि तेवढ्यामध्ये पांडुरंग म्हणाले, तुमच्या बरोबर नामदेव येणार आहे. म्हणले काय? नामदेव महाराज तिथं उभे होते. आमच्या हातचं खाल्लं ना म्हणले, जागा की आत्ता तरी. आणि काय आत्ता जागला नाही तुम्ही? अरे नामदेव कोण सांगणार? पंढरीचं महात्म्य कोण सांगणार लोकांना जाऊन? तुम्हाला सांगायला सांगितलंय. तुझी कीर्तन व्हायला पाहिजेत. ज्ञानदेवादिक मंडळी ही बरोबर आहेत. या देशामध्ये उत्मंत झालेले मुसलमान अनेक मंदिरं पाडतायत. त्यांना कोण जाऊन सांगणार आहे? आपल्या कृतीने सांगायचं. त्याला कीर्तन हा एक मार्ग आहे. माझी आज्ञा आहे, तू जा. नामदेव म्हणले, जातो. देवाची आज्ञा ऐकली नाही तर देवाज्ञा होते. पुंडलिक वरदा हरी. आणि दिंडी निघाली. विठोबा रखुमाई म्हणा, विठोबा रखुमाई. प्रवास पायी मुखी विठ्ठल नाम. प्रवास पायी मुखी विठ्ठल नाम. चालेवार करीते, चालेवार करीते. सगळा प्रवास पायी होता. नदी पाहिजे, त्या ठिकाणी छावणी टाकायची आणि त्या ठिकाणी आलेली माणसं बरोबरची. कोण स्वयंपाक करतोय, कोण तंबू उभारतोय, कोणी कीर्तनाची तयारी करतोय, कोण प्रवचनाची तयारी करतोय. असा असा ताफा निघाला. कुठे? हस्तिनापुराकडे. आत्ताची दिल्ली. प्रवास पायी मुखी विठ्ठल नाम. साले संतराज, हो साले संतराज. ताफा निघाला. वाटेत अनेक लोक त्यांना भेटतात. संतांच्या बरोबर गेले की आनंद मिळतो.
संतांच्यावर गेले की आपोआप नामस्मरण होतो. संतांच्यावर संतांची संगती मिळते आणि संतांच्यावर काही करावं लागत नाही याच्याशिवाय. पुंडलिक वरदा अशी लोकांची समजूत आहे. संतांना जेवायला घाला, पण नुसतं घालू नका. ते खरे संत आहेत का, हा महत्वाचा विषय. आला हस्तिपुरासी, आला हस्तिपुरासी, नामा घेवो ज्ञान देवास. निवृत्ती सोपाना मुक्ताई, परमहंस परमहंस जनतेस. आणि सगळी मंडळी आली. तर संत आले तर फुकट बसणार आहेत का? 400-500 मंडळी बरोबर, 5-50 पखवास, तेवढेच विणे, शांत बसणार आहेत का? भजनाच्या वेळी शांत बसला तर समजावं काय आहे ते. पुंडलिक वरदान. भजनाच्या वेळी भजन केले पाहिजे, जेवणाच्या वेळी जेवण केलं पाहिजे, ध्यानाच्या वेळी ध्यान केलं पाहिजे. आणि एका चौकामध्ये दिल्लीच्या विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. आणि गजर सुरू झाला. तर 400-500 लोकांचा गजर काही कमी असतो म्हणतात. टाळ मृदंग बरोबर रंगून गेले. आला हस्तिपुरासी. आणि त्या राज्यामध्ये दिलेल्या त्यावेळेला राजा जलालुद्दीन राज्य करत होता. जलालुद्दीन, अल्लाउद्दीन खिलजीचा काका. ज्या अल्लाउद्दीनाने दक्षिणेत अनन्वित अत्याचार केले तो. आणि सगळी मंडळी कुठं भजन चाललंय? मशिदीसमोर चालले भजन. यांना काय वाटलं, मंदिरच ते. भजनाला सुरुवात केली की तुम्ही त्या ठिकाणी. तर 400 लोकांचा भजन टाळाचा त्या आवाज प्रसंगाचा. आणि संतप्त झाले मुसलमान. तुमच्यामुळे आमच्या नमाजामध्ये विघ्न निर्माण झालं. आणि राजाकडे आली ते त्या ठिकाणी. त्यावेळी स्थिती कशी आहे? होतात देऊळ हे नष्ट, होतात देवता भ्रष्ट, होतात देऊळ हे नष्ट, होतात देवता भ्रष्ट. धेनु ब्राह्मण आरडती, धर्मावरती संकष्ट, न्याय नीती उरली नाही, सारेच भोगती कष्ट. अशी स्थिती होती संपूर्ण देशामध्ये. हिंदू समाज घाबरलेला होता. ज्या राजांच्या आश्रय द्यायचे त्यांचाही पाडाव झाला होता. देवाने सांगितले राष्ट्रकार्य आहे, धर्मकार्य, तिकडे तुम्हाला जायचंय. काय होईल ते तुमचं जा, माझी आज्ञा आहे. शिवभूप लुटारू होता, ढोलके आम्ही बनवा. आपल्याकडे प्रवृत्ती निर्माण झाली आहे. इतिहासाकडे पाहायचं नाही. मी सुशिक्षित आहे, मी कम्युनिस्ट आहे, मी समाजवादी आहे, मी आत्ताच्या विचारांचा आहे. मागच्या माणसांना मानायचं नाही का? त्यांच्यामुळे तुम्ही आतपर्यंत राहिला या ठिकाणी. लक्षात घ्या. असा प्रचंड समाज त्या ठिकाणी आलाय. आणि मंडळी बाहेर आली मशिदीतून, बंद करा भजन. आमचं राज्य आहे, आमच्या राज्यात आमच्याप्रमाणेच वागलं पाहिजे. नुसते अरणी हातात तलवारी घेऊन आली महाराज. तलवारी आहेत, दांडकी आहेत मोठी. ज्ञानेश्वर माऊलींकडे घराघरांना हलवलं. नामदेव महाराज भजनात दंग झालेले. काय झालं? काय झालं म्हणजे काय? राज्य आमचं आहे. तुमच्या भजनामुळे, आमच्या या नमाजामुळे विघ्न निर्माण झालं. त्यामुळे आम्ही राजाकडे तुमची तक्रार करणार होता. काय गप्प बसले? राजाकडे गेले. राजा जलालउद्दीन अल्लाउद्दीन तिथे सुभेदार, कट्टरारी हिंदूंचा छळ करीतो, नित्य त्यास अनिवार. अत्यंत कट्टर तो होता. अलाउद्दीन काय आणि जलाउद्दीन काय दोघं. चौकात गाई कापल्या जायच्या, स्त्रियांची अवहेलना केली जायची. परत विचारायचं नाही. भजन कीर्तन तर राहू दे बाजूला. 35,000 मंदिरांचं
मशिदीकरण झाले या देशात 35,000 लक्ष द्या. आकडे काढून पाहतो. मंदिर ही आपली शक्ती केंद्र आहेत, संस्कार केंद्र आहेत. तिथं आईचं भक्ती करायची शक्ती निर्माण होते आणि या शक्तीतून देशकार्य करायचं, समाजकार्य करायचं. हे संतांनी पुढे चालवलं प्राण्याची पर्वा न करता. त्या ठिकाणी येऊन विघ्न निर्माण झालं. काय करायचं? काही मंडळी घाबरली, आता नको करायला, बघू काय. राजाकडे तक्रार केली. राजा म्हणला त्यांना सांगा बंद करा, तर तो तुफेच्या तोंडी देऊ आम्ही तुम्हाला. गप्प बसले संत. शेवटी विचार केला नामदेव ज्ञानदेवांनी की आपण इथे कशासाठी आलो आहे? देवाची आज्ञा पालन करायला आलो आहे. आपण नामस्मरण घ्यायचं. पण काही तिथं चांगली पण माणसं होती हस्तिनापुरातली. त्यांनी विचार केला आपण राजाकडे जाऊ आणि राजाला सांगूया की आम्ही या ठिकाणी आमच्या संतांचं कीर्तन ऐकतोय, तुमच्या विरुद्ध कुठं ऐकतोय, आम्ही काही बोलतोय का? तुमच्या विरोधात काही बोलणार नाही. आमचे संत इतक्या लांब पायी प्रवास 1000 मैल करून आलेले या ठिकाणी आणि त्यांचं कीर्तन मला ऐकायचं आहे, परवानगी द्या. राजा म्हणला बघा बरं का, आमच्या विरुद्ध एक शब्द जरी बोललात ना मुंडकी ओढून टाकू देते तुमची. रक्ताचा चिखल तिथं होईल. सायरी आहे की तुमची. आम्ही तुमच्या विरुद्ध काही बोलत नाही ना, आमच्या देवाचं नाव घेतो आम्ही. राजाने परवानगी दिली आणि दिल्लीच्या चौकामध्ये मोठा मंडप टाकला. लोकांनी कीर्तनाला सुरुवात झाली. सामुदायिक भजन म्हणजे काय? रूप पाहता लोचनी, रूप पाहता सुख झाले हो साजणी, सुख झाले हो साजणी, तो हा विठ्ठल, तो हा कीर्तनातला आनंद वेगळा आहे, भजनानंद वेगळा आहे. तो घेतला पाहिजे. माणसं रंगून जातात. तो हा विठ्ठल बरावा, तो हा तो हा माधव माधव माधव. कीर्तन रंगात आलं. 4 दिवस उत्तम रीतीने कीर्तन झाली. पण काही टवाळखोर, काही हट्टी, काही खोटं सांगणारे असतातच. चांगलं चाललं तरी चांगल्याला चांगलं म्हणायचं नाही, एक स्वभाव आहे सध्या. हे असं असायला पाहिजे, तसं असायला पाहिजे. काही आले आणि राजा असेल, राजा तू ज्यांना परवानगी दिलीस ना ते त्यांच्या धर्माचा प्रचार करतायत, आपल्या धर्माचा प्रचार कसा होईल? मी 700 वर्षापूर्वीचं सांगतोय, लक्षात घ्या. आता त्याच्यापेक्षा भयानक स्थिती आहे. नीट हिंदू समाजाने इकडे विचार करण्याची गरज आहे. गल्ली बोळात, गावागावात, घराघरात, झोपडपट्टीत माणसं पोचतील. पैशाचं आमिष आहे, नोकरीचं आमिष आहे, पदाचं आमिष आहे. तुम्ही फक्त ख्रिश्चन व्हा, मुसलमान व्हा, बाकी काय, बाकी काही नाही. देवी अहिल्याबाईंनी मंदिर जीर्णोद्धारित का केली? अनेक मंदिर पाडली होती ना, नवीन मंदिर उभी केली ना, कारण मंदिरे आमची शक्ती केंद्र आहेत. त्यांना कुठे विरोध झाला नाही. त्या मुत्सद्दी होत्या, उत्तम रीतीने कार्य केलं. काशीचं मंदिर त्यांनीच बांधलंय ना. काशीचं मंदिर अहिल्याबाईंनी बांधलेलं आहे. ज्या मंदिरावर मशीद झाली ते शेजारची जागा तिवारी नावाच्या माणसाची होती. तिवारी. तर तिने सांगितलं मला ते मंदिर बांधायचं. परवानगी दिली. राज्य मुसलमानच होतं त्यावेळेस. मग त्यावेळेला त्यांनी काही गडबड केली नसेल का? पण त्यांना जागेवर बसवण्याचं काम अहिल्याबाईंनी केलेलं आहे. लक्षात कुठेही विरोध झाला नाही आणि मंदिर उभं राहिलं. आज त्या मंदिरात आपण जातो, ह्या अहिल्याबाईंचं काम आहे. या मुत्सद्दी आहेत पण त्या तुमची तर झाल्या. पुण्यश्लोक अहिल्या माता की. इथे एवढ्या अहिल्या बसल्या आहेत, लक्षात घ्या.
काम करण्याची गरज आहे आणि ते आज काम प्रचंड प्रमाणात केलं पाहिजे. पैसा, संपत्ती, घरं दारं सगळं काही तुम्हाला देतात. पुण्याच्या आसपासच्या काही खेडेगावातून काही समाज त्या ठिकाणी ख्रिश्चन झालेला आहे. त्याला विचारलं काय, एका बाईने विचारलं काय एक चर्च पाडलं गेलं त्या ठिकाणी. त्यांनी सांगितलं की तिथल्या बाई प्रमुख होत्या, ख्रिश्चन झाले, तेवढ्या किती चर्चेस पाडाल तेवढी उभी करू आम्ही. म्हणले का उन्माद या देशात, कल्पना करा. हिंदूंची मंदिर आहेत, हिंदू समाज आहे, त्यांनी काय अडचण सांगितली. मी अनेक झोपडपट्ट्यात, अनेक वस्ती विभागात बांगलादेशात काम करून आलेलो तुमच्याशी बोलतोय. आम्ही बांगलादेशामध्ये भगवे झेंडेगुडी मिरवणूक काढली होती. बांगलादेशामध्ये गणपतीची मूर्ती, मारुतीची मूर्ती आणि लोकनाथ तीर्थस्वामींच्या पादुका आम्ही स्थापन केल्यात. एक मंदिर सबंध जीर्णोद्धारित केलेलं आहे तिथे, कारीबारी नावाचं ठिकाण. आणि त्या ठिकाणी ढाकेश्वरीच्या मंदिरात गेल्यानंतर मला आतच पाठवतो, तुम्ही आत या, तिथं आम्ही कीर्तन केलं. आजही तिथं ढाकेश्वरी मंदिर असं आहे की ज्या ठिकाणी सर्व धर्माचे लोक येतात आणि त्यांची लग्न तिथं लागतात. हे वैशिष्ट्य, सगळी माणसं येतात सगळ्या धर्माची, सगळ्यांचं ते एक दैवत आहे. आणि म्हणून जवळ असणारं कालीवारी स्थान, तिथं आम्ही कालीमातेचं मंदिर जीर्णोद्धारित केलं. आम्ही 20 माणसं गेलो होतो जवळ. त्याच्या आधी 2 वेळा मी गेलो होतो, 3-4 वेळा माझं जाणं झालं. आणि त्या ठिकाणी त्यांनी मला सांगितलं काय स्थिती आहे तुम्हाला मी सांगतो. आपण जेव्हा बांगलादेशची बॉर्डरमध्ये शिरतो तर नो मॅन लँड मध्ये आम्ही गेल्यानंतर तिथल्याच वगैरे विचारलं आम्हाला सैनिकच बाजूला, कशासाठी आलात तुम्ही इथे. अशा करण्यासाठी आला. BSFचा कमांडर त्या ठिकाणी होता, घंटी नाव, तुम्हाला भेटायला आला. तुम्हाला काय होईल माहिती आहे का. म्हणलं आम्ही जीवावर उदारून आलो होतो या ठिकाणी, सगळे मेले तरी चालतील ज्यासाठी आम्ही आलो होतो. बघा तुम्हाला काय करायचं. तो म्हणला तुमच्या केसाला धक्का लागणार नाही. आणि जी आपल्याकडे बॉर्डरवर गाईला असं पकडून चिमट्यामध्ये तिकडं येतात ना, हे डोळ्याने मी पाहिलं आहे, लक्षात घ्या. गाईला इकडे आपलेच लोक फितूर द्यायला, तर काही गोविषयी नाही. त्या गाईला असे चिमटे घुसतात, वर दोरी लावतात आणि मोठा तो साप आहे असं इकडे येतात. असे हजारो गाई लोक जातात त्या ठिकाणी. का आम्ही गोरक्षण बंद केलं, लक्षात घ्या. आमच्या घरातला गोग्रास बंद केला आम्ही. गाई मरायला लागल्या, मग गोग्रास देत नाही ना, एका गाईचे पुरते तरी पैसे द्या दर महिना, एवढं सुद्धा आमच्या जिने होत नाही. आमच्या मावळ भागामध्ये 8 गाई आम्ही बेटात नेऊन दिल्या. गाडी चढतात तिथे, त्यासाठी काही भांडण करावं लागलं मुसलमानकडनं आणि त्या गाई सोडून बेटात दिल्यास. तिथं आज 50 गाई झाल्यात, 50. हे तुम्हाला काम करायचं आहे. किती तुम्हाला उदाहरणं, इतकी भयावह चित्र आत्ताचं आहे भारतातलं. ही 2 माणसं बसतील ना, मोदीजी आणखी योगीजी, बाकीचे गप्प आहेत. पण आपण गप्प असून नाही चालेल, त्यांना सहकार्य केलं पाहिजे. आज सहकार्य केलं पाहिजे, हा महत्त्वाचा विषय. बांगलादेशाच्या परवाच्या दंगलीमध्ये त्या मंदिराला काहीही झालं नाही. 125 तरुण रोज त्याचं रक्षण करतात, रोज रक्षण करतात मंदिराचं. त्यांच्याकडनं मध्ये फोटो जाता येत नाही, बोलता येत नाही, अडचणी भरपूर आहेत. पुण्यातल्या एका मंत्र्यांनी एका कार्यक्रमात मला सत्काराची विचारलं, तुम्ही जिवंत कसे परत आला. परमेश्वराची कृपा. अशी वेळ आली, बॉर्डरवर आम्हाला 6 तास बसून ठेवलं, 6 तास. काय नुसते बसा, खाण्याची व्यवस्था कशाचीच नाही हो, उजाड सगळं. तिथल्या कमिशनरला कळलं, तरी सांगितलं हे आमची माणसं पाठवून द्या. बांगलादेशाच्या एम्बसीमध्ये पादुकांचं पूजन झालं, मी ते स्थापन केलं एम्बसीमध्ये. सगळी माणसं इथं आली. तिथले मुसलमान म्हणाले तुम्ही या मंदिराला मदत करता, आमच्या मशिदीला पण करा घेऊन मदत. कारण इथून उभे केलं ना मी. 40 लाख रुपये खर्च केले मी, 40 लाख. हे सगळे भक्तांकडनं मिळवल्या. हे आज काम करण्याची गरज आहे. मी करतो म्हणून नाही, डोळे उघडून जरा पहा, आपलं घरदार सोडून जरा पहा. भयावह स्थिती आहे, भयावह. आपली मुलं बाळं चांगली राहायची असतील, आपला धर्म टिकायची असेल, संस्कृती टिकायची असेल, तर आपल्याला कामच केलं पाहिजे, गप्पा मारून चालणार नाही, हे लक्षात घ्या. त्यासाठी एवढे प्रयत्न करतात तेवढे करा. मग आपल्याला काय करता येईल. जे धर्म कार्य करतात त्याला खिशातनं काढून काही द्या की. एका गाईचं मी पोषण करीन, एका गाईला एका दिवसाला किमान 100 रुपये लागतात. 3000 रुपये घरात सगळेच मिळवते असतात, द्यायला काही अडचण नाही ना. पण नाही देत लोक.
वनवासी क्षेत्रामध्ये ही मंडळी तिकडे जातात. दरवर्षी आम्ही दिवाळी भेट करतो. मी तुम्हाला काढण्याचा हेतू असा की आज या स्थितीत जाण्याची गरज आहे. तुमच्या इकडे तर प्रचंड वनवासी क्षेत्र आहे मध्य प्रदेशामध्ये, प्रचंड आहे. त्याचा विचार करा जरा. अहिल्याबाईंनी भिल्लांना एकत्र केलं ना, आणि तो का भिलवडी कर लावू गेला ना, भिलकवडी जो आता लावलाय ना, कोणी गडकरीने लावलाय ना, रोड टॅक्स 1 कवडी. अहो इतकं सूक्ष्म काम त्या बाईंनी केले विरक्त राहून. याला विशेष महत्त्व आहे. त्यांचं चरित्र येते आधीच लोकांपुढे यायला पाहिजे होतं. ते आलं नाही का, तसं काहीच वाटत नाही आम्हाला. आज ब्रिटनमध्ये लंडनमध्ये गेलेला मनुष्य त्या ठिकाणी ज्याच्यामुळे ते युद्ध जिंकलं त्याच्या बुटावर लोक टेकतो आणि खिशाला रुबाटून बूट पुसतो त्याचे. चर्चिल याच्यामुळे आम्ही जिवंत राहिलो, हा भाव आहे. लक्षात घ्या प्रत्येक मनुष्य. आम्हाला काय बिघडलं? आम्ही मोठे आहोत, आम्ही लहान नाही. एवढे आमचे एवढे जाता का मोडीच्या दर्शनाला? जाता का जगद्गुरूंच्या दर्शनाला? किती लोक माणसं रोज दर्शनाला मंदिरात जातात. आपण उठून मंदिरात गेलो तर मंदिरातली व्यवस्था राहतील. उत्सव म्हणून नाही. घरात उठून मंदिरात, मंदिरातून उठून परत घरी असं जर गेलो तर मंदिरात तिथे गेल्यानंतर 4 लोक येतात. कोणी वाकड्या नजरेने पाहणार नाही तिकडे. नुसत्या उपस्थितीत काय होईल? प्रत्येक तलवार घ्यायची गरज नसते आपल्या हातामध्ये. पण हे जायला पाहिजे ना. रोज मंदिरात जाणं आमचा कुलाचार आहे. एक मुलांना घेऊन जायचं. पूर्वी काकड्याला आईवडील लहान मुलांना घेऊन जायचे ना. आता किती लहान मुलांना घेऊन येतात तिथे? नाही जात. त्यांच्यावर संस्कार व्हायला पाहिजे. तो चला चला लहानपणापासून विदारक दृश्य तुम्ही सांगितलं. मी या सगळ्या ठिकाणी जाऊन आलो. तामिळनाडूमध्ये तंजावरला मी त्या ठिकाणी वासुदेवानंद सरस्वतींच्या पादुका स्थापन केल्या. ते स्थान अत्यंत जीर्ण होतं. जीर्णमय काही नव्हतंच तिथं. कावेरी नदीचा एक भाग फाटा तिकडे आले त्याला वेणू असं म्हणतात. उत्तम स्थान आहे, उत्तम. आम्ही जेव्हा चातुर्मास स्थानासाठी स्वामी महाराजांची केली तेव्हा तिथे गेलो. तर संकेत असा की स्थान जीर्णोद्धारित करा. पण करा म्हणजे काय, भाषा येत नाही. इतक्या लांब जायचं, माणसं ओळखीची नाहीत. पण तिथल्या शिवाजीराजे भोसलेंशी जर बोललो मी, तुम्ही यात काही मदत करू शकता का? करू म्हणले. आणि मार्चमध्ये 2015ला विधिवत स्वामी महाराजांच्या पुण्यतिथी दिवशी 101 पुण्यतिथीला पादुका स्थापन झाल्या. तिथे गेल्या. 17 साली बांगलादेशातल्या झाल्या. ही 2 कामं गुरुम परंपरेने आमच्याकडे सुचवली होती. काय विदारक दृश्य आहे, मी आता जास्त सांगत बसत नाही. पण भयावह चित्र सगळं आहे. तुम्ही जा त्या ठिकाणी. काय होतं? अमरावतीला कीर्तनाला गेलो होतो. हिंदूंच्या मुली पळून नेतात. 10 दिवस एकाच खोलीत असतात. आई वडील त्या ठिकाणी केस लावतात. त्यांच्या बाजूने बाप किंवा आई फक्त असते आणि मुसलमान समाजाच्या बाजूने 500-500 मुसलमान उभे असतात. आम्हाला त्यांच्या संरक्षण द्यायला काय हरकत आहे? ही आत्ता देशातलं चित्र आहे. जरा विचार करा. अवधूत चिंतन श्री. आणि त्या राज्यामध्ये तिथे त्यांनी विचार करा. राजे आपल्या विरोधात बोलतात. हे राजा संतप्त झाला. थोडं सैन्य बरोबर घेतलं. अल्लाउद्दीनाला बरोबर घेतलं आणि निघाला. बाजार हस्तिपूरचा, बाजार हस्तिपूरचा, बाजार हस्तिपूर जनतेचा खेळ विकला. लाव पहा बायका तरुणींचा, लाव पहा बायका तरुणी. प्रताप हा यवनी राजा, प्रताप हा यवनी राजाचा होते. प्रताप हा यवनी राजाचा होते. प्रताप हा यवनी राजाचा होते. बाजार प्रताप हा यवनी राज्याचा होती. प्रताप हा यवनी राज्याचा होती. अशा या राज्यामध्ये श्री संत मंडळी आलेली. राजा शिरला मंदिरात कीर्तनात आणि शिरल्यानंतर त्या ठिकाणी काय घडलं? तो नुसता आला नाही. त्या मागे जलालुद्दीन 4-5 शिपाई हातात तलवारी आहेत.
एका शिपायाच्या हातामध्ये गाय आहे, एकाच्या हातामध्ये वासरू आहे. आतमध्ये शिरले. कीर्तन बंद करा तुमचा देव आहे ना, आम्हाला दाखवा. तुम्ही गाईला आई मानता ना, माता मानता ना, बघा आम्ही हिला मारतो. आणि नामदेवांच्या समोर त्या गाईच्या गळ्यावर 2-4 वार केले जलालुद्दीने. गतप्राण झाली गाय, रक्ताचा पाठ वाहतोय. संत म्हणतात देवा कालाय तस्मै मा, काय कर यासाठी का आम्हाला पाठवलं इकडे तू. अल्लाउद्दीन यांनी ते वासरू मारून टाकलं. आणि काय सांगितलं, ही गाय कधी उठेल सांगा, ही गाय कधी उठेल सांगा असं सांगितलं. तर प्रश्न आहे ना, रस्त्यात बसलेली गाय आम्हाला उठवता येत नाही, ही गेलेली गाय उठवायची आहे. नामदेव महाराज म्हणले आजपासून 4थ्या दिवशी गाय उठेल. बघा बरं का, आतला मनुष्य बाहेर नाही, बाहेरचा मनुष्य आत नाही. आणि संबंध मंदिराला त्या मंडपाला तरी वेढाल्या सैन्याचा, आतला मनुष्य बाहेर नाही, बाहेरचा आत नाही. 4 दिवसांतर मी येणार, गाय उठली नाही तर तुम्हाला असं करणार. गायीसारखी तुमची गत होईल. आता चर्चा सुरू झाली. सगळेच काही दिंडीत येणारे पांडुरंगाचे भक्त असतात अशातला भाग नाही. घरी ये ते आणा, ते आणा, हे आणा, हे बायको म्हणती आहे. इथं काही आणा नाही, इथं फक्त हाणा, बाकी काही नाही. अशी मंडळी बरोबर आलेली काही. ते म्हणले उगीच आलो, मरायची वेळ आली, घरी थांबलो असतो तर बरं झालं असतं. चुळबुळ सुरू आली. नामदेव महाराज म्हणतात लाज वाटली बाई तुम्हाला सर्वांना, पांडुरंगाची आज्ञा घेऊन निघालोय. आपली आई मरून पडली जाण्याची भाषा करता. पांडुरंगाची शपथ कोणी बाहेर जायचं नाही. पांडुरंगाची शपथ घातली आणि देवाला आळवतात, देवा बघा आम्ही कीर्तनाला तुझ्या आज्ञेने आलो. हा तो यवन रूपी व्याघ्र मग गिळू पाहे समग्र, कृपा शस्त्रे वदुली शीघ्र, रक्षी माते दयाळा. हा यवन रूपी व्याघ्र सगळ्यांना खायला बसला. देवा या कीर्तनात सगळी माणसं मारली गेली ना, तुझं कीर्तन कोणी करणार नाही. लक्षात. नामदेवाने अभंग घेतला कीर्तनाला. सुखा लागी करी शीतळ मन, सुखा लागी करी तरी तू पंढरीसी जाय एक वेळ, तरी तू पंढरीसी जाय एक वेळ, मग तू अवघाची सुख, मग तू अवघाची सुख, मग तू अवघाची सुख. जन्मजन्मीचे दुःख विसरसी, जन्मोजन्मीचे अवघाची सुख रूप, मग तू अवघाची सुख. नामदेव महाराज म्हणतात देवा हा अभंग घेतलाय आम्ही, पंढरपूरतून इकडे आलोय, सगळ्यांना परत जाऊ द्या, मात्र तिकडे लक्ष द्या, तुमच्या हातात. जन्मोजन्मीचे दुःख विसरशी, मग तू अवघाची सुखरूप होशी. कशामुळे? एकदा पंढरीत गेल्यानंतर काय विश्वास आहे लक्षात. एकदाच इथं या, महाराजांकडे पहा, परत मागे जायची गरजच नाही. पण मागे कधी जायचं असेल आधी ठरवून येतो आम्ही. गोपाल कृष्ण महाराज इथं साधना उपासना असताना बसतो की बसतो हे आपणच ठरवायचं. नामदेव महाराज सांगतायत, कीर्तन रंगात आलेलं. नामदेवाची हो नामदेवाची अमृत तुल्य वाणी. नामदेवांचं कीर्तनाचं वैशिष्ट्य, पांडुरंग पुढे नाचायचे, हो नाचायचे, दंग होऊन जायचे. भगवंताला कीर्तन फार अत्यंत प्रिय आहे. आत्ता इथे देव बसलेला आहे, फक्त पहा त्याच्याकडे. नामदेवाची वाणी श्रवणी पडता लोचना ये पाणी.
बाहेरचा वेळ इकडे भरून काढायचा नाहीये, वेळ लागला तरी चालेल. देवाची हो, संतांच्या संगीताचा अनुभव काय आहे आपण एक तर घेतला आता. हाई पहा देवाची अमृततुल्य वाणी, श्रवणी पडता लोचन स्वये हो, स्वये श्रवणास कैठ भारी, स्वये श्रवणास कैठ भारी, रंग चढला तै कीर्तनास भार, रंग चढला तै कीर्तनास भार, रंग चढला तै भार. पुंडलिक वरदा मोठ्यांनी म्हणा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की. त्याला ऐकू गेलं पाहिजे ना इथपर्यंत, नाही का? आम्ही इतकं हळू बोलतो, इतकं हळू बोलतो, त्याला ऐकू गेलं पाहिजे. तो बाहेर नाही आहे, त्याला आतलंही. पण नामस्मरण वेगळा विषय, ध्यान वेगळा विषय, भजन वेगळा विषय. तर हे दोन्ही इथं वाचतंय ना. जास्तीत जास्त मोठ्यांनी म्हणायचं, त्याला आवडतं. अगदी बेंबीच्या देठापासून चालेल. लक्ष्मी रोडने आम्ही चाललो होतो आणि जाता आता मुलाला की आमच्या लहान घ्यायचं होतं, बरीच वर्ष तरी त्याला. आणि दुकान घेऊन बाहेर पडलो. तेवढे कुटुंब होतं सुशिक्षित, ड्रेसमध्ये बाई तिने हाक मारली आपल्या नवऱ्यावर, या इकडे या, इकडे या, इकडे या. तसं लक्षच नाही. आम्ही पुढे गेलो ना, तेच का मी हो म्हणले. नाही म्हणले मी तर हाक मारते ना. त्या बाईने एकदम शिट्टी मारली छानपैकी. त्यांनी लगेच मागं पाहिलं, लग्नात या. मी म्हणलं हे काय? हे लग्नाच्या आधीपासून असंच चाललंय म्हणले, बाकी काय. त्याला शिट्टी वाजल्यानंतर कळलं जायचंय म्हणून. इथं वाजवा ना, इथे वाजवा ना, त्याला ऐकूला शाक मारा ना. तिरकं रंगात आलं. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 4 दिवस, 4था दिवस उजाडला. 12 वाजता जलालुद्दीन आतमध्ये आला. दाखवा तुमचा देव आहे का नाही. नामदेव महाराजांनी माऊलीकडे पाहिलं. माऊली काय करायचं? ज्ञानेश्वर माऊली म्हणते आपला अधिकार काही कमी नाही आहे, आपला अधिकार मोठा आहेच. नामदेव ज्ञानदेव ही जोडी फार मोठी आहे, लक्षात आहे. नामाशिवाय ज्ञान नाही आणि ज्ञानाशिवाय पांडुरंग नाही, लक्षात घ्या. ते आधी भरपूर नाम घ्या, आपला अधिकार मोठा आहे. ज्याला तू आतमध्ये शिरलाय, हातात तलवार आहे. आणि त्या गायीपाशी नामदेव महाराज गेले, माऊलीला नमस्कार केला. म्हणा पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका गो माता की. आणि गेले हात लावर तिला. हे आई उठ, आई समाज तुझी वाट बघतो, आई उठ ग. आणि प्रार्थना करतात, धाव पाव माऊली दया करी, धाव पाव माऊली. हे माऊली, भगवंताने तुझं रक्षण करतो. पांडुरंग समोर आहे ना, तोच हाक मारतोय, मी नाही हाक मारतो. हे आई उठ, लोक वाट बघतात तुझी. माऊली कृपा करी, माऊली हाक मारी. ज्ञानेश्वर माऊली हाक मारती, उठ आई. जवळ गेले. काही माते असं गोंजार, तिला स्पर्श करता क्षणी तिचं शरीर मग चिकटला आणि गाय उभी राहिली. भारत कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका पंढरीनाथ भगवान की जय, गो माता की जय, धाव पाव. असंच वासळ के ते वासळ उठलं आणि तिने गाईचं दूध प्यायला सुरुवात केली. जलालुद्दीन बघतोय, डोळ्यात
भगवंत आहे ते. हातातली तलवार खाली पडली, नामदेवांच्या पायात घट्ट मिठी मारली. या देवासी वेडून इतका लांब तुम्ही आलात, तो मला देव दाखवा. जलालुद्दीन म्हणतो, हा तो देव दाखवा. धाव पाव दया करी, धाव पाव माऊली. वेडा झाला जलालुद्दीन, मला दाखवा. नामदेव महाराज म्हणले, लगेच काही देव भेटत नाही हो, लगेच देव भेटत नाही, वेळ लागेल. 8:15 झालेले असते आता, लवकर आवरा बुवा. आणि त्यामुळे या जन्मात मी पुढल्या कुठल्या तरी जन्मात तुला देव भेटेल ना, काळजी करू नकोस. पण मी काय करू, मी पुढे भागवत धर्माच्या प्रचारासाठी पुढे जाणारे, मध्ये कुठे येऊ नकोस, मला त्रास होता कामा नये. 18 वर्ष नामदेव महाराज पंजाबात राहिलेले आहेत, सिंध पंजाबामध्ये. आणि त्या ठिकाणी त्यांनी भागवत धर्माचा प्रचार केला. शिखांच्या ग्रंथ साहिबामध्ये हा प्रसंग आलेला आहे. पुण्यात मोठी मिरवणूक होती, त्यांची सभा होती, त्या ठिकाणी हाच प्रसंग मी लावला होता. सगळे शीख, हजारो शीख बंधू होते BJ मेडिकल कॉलेजवर. ते म्हणले, इतक्या पद्धतीने आम्ही कधी वाचतच नाही हा प्रसंग म्हणले, पण तिथे घडलेला हा प्रसंग लक्षात घ्या प्रामुख्याने. असो, सांगाय तात्पर्य असं की संतांची ही भावना असते, जन्मा येऊन काय केले नाही का, हे संतांनी केलं म्हणून आपण व्यवस्थित आहोत आजपर्यंत. आपल्या पुढच्या पिढीसाठी आपल्यालाच करायचं आहे. जर केलं नाही तर ते नावं ठेवतील, यांनी काय केलं मग आमच्यासाठी. लक्षात घ्या, हे लक्षात ठेवा. आपला धर्म जागवणं, घरात लहान मुलांना शिकवणं, त्यांच्या संस्कार करणं, त्या पोशाखाप्रमाणे वागणं, जिथे संस्कृती आहे त्या ठिकाणी तशाच पोशाखात जावं. हट्ट धरू नये आपला, तरच ते टिकेल, तर टिकणार नाही. लक्षात घ्या. कोण समजायचे तुम्हाला, ड्रेसकडे पाहून कोण समजायचं तुम्हाला, कोण आहात तुम्ही. मी पॅन्टमध्ये वरून कीर्तन करू शकतो का, तुम्ही करून द्याल का मला इथं. म्हणजे मांडके साहेब म्हणले मी करतो, नाही पण ते पगडी घालून येणार, कीर्तन करणार. कारण परंपरा ठरली आहे, त्यात बदल करण्याचा आपला अधिकार नाही. तो करण्याचा प्रयत्न करू नका, त्यात काही पदरात पडणार नाही, रोष पडेल भगवंताचा. सगळ्या संस्कृती धर्म परंपरामध्ये भगवंत आहेत हे विसरू नका, म्हणून त्या चालल्या जातात. अर्थात ज्ञानेश्वर माऊलींनी प्रचार भरपूर तिथं केला. शिखांच्या ग्रंथ साहेबांनी महाराजांचे जवळजवळ 60च्या वर अभंग आहेत नामदेव महाराजांचे. लक्षात घ्या, असा दिव्य कार्यक्रम झाला. आणि आल्यानंतर संत मंडळीमध्ये येताना काशी करून आपले हे आलेले आहेत, काशीचं दर्शन घेऊन ज्ञानदेवादिक मंडळी, आणि पुढे पांडुरंगाला येऊन सगळं निवेदन केलेलं आहे. आणि पुढे माऊलीची समाधी आहे. आम्ही येतो, आम्ही जातोय आता, आम्ही जातो अमुच्या गावा, अमुचा राम राम घ्यावा. असे महान संत, दिव्य परंपरा असलेले, भगवंताचे पूर्ण कृपाप्रसाद असलेले आपण पाहतोय तुमचं चरित्र. पण त्यात थोडं तरी पुढे जायचं की नाही. आपण नाही करतो आम्हीच, कारण ते ना त्यात आज हा तुम्ही प्रसंग केला, मला फार बरं वाटलं, बरं वाटलं. अरे तेव्हाच नव्हतो आम्ही, पण आता आहोत ना. त्याच तुकारामात कशी केली असतील वर, सगळ्या लोकांनी जय जयकार करून त्यांना अभिवादन केलं ना, त्यांना सगळ्यांनी त्या ठिकाणी नामस्मरण केलं. तो आनंद केवढा मोठा आहे हे स्मरणात ठेवायचं, बाकी काही नको, बाकी काही. म्हणून या मूळ अभंग सांगतात हेच करायचं. घरी जन्मा येऊन काय केले, जन्मा येऊन काय केले, वा मुद्दल गमविले, वा मुद्दल गमविले, गमविले, जन्मा येऊन काय केले. तुका म्हणे जाई ठाया, तुका म्हणे, तुका म्हणे, तुका म्हणे जाई ठाया, आपुला रे आलिया, आपुला रे, आपुला रे आलिया, आलिया, आलिया. काय होतं?
मनातून उत्सव एवढं लक्ष द्या, आपण वेदसेवा, गोसेवा, समाजसेवा केली पाहिजे तर गायींचं रक्षण होईल. धर्मराजाच्या काळामध्ये 1,00,000 गायी असलेल्या 1000 गोशाळा इथं होत्या. 1000 का गायी तिकडे जातात? आम्ही त्याचं पालन करतोय म्हणून. आता येणारा उन्हाळा आहे, मग गायींना चारा पाणी देण्यासाठी त्या गोशाळेला मदत करा. आपली आईच तिथे वनवासी क्षेत्रातून आपल्या बंधूंना मदत करा. आपल्या पगारातले काही पैसे तिकडे काढून ठेवा. हे शास्त्र सांगतं. तो विषय उद्या मांडून तुका म्हणे जाई ठाया ठाया, तुका म्हणे जाई ठाया ठाया. आपुल्या रे आलिया, आपुल्या रे